हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसातून आपला व्हिडिओ येणार आहे. तर दक्षची सुट्टी संपलेली आहे आणि आता दक्ष जाणार आहे रिटर्न हॉस्टेल. तर त्याचीच तयारी चालू आहे. डिंक लाडू बनवत आहे. तसं तर दुसरं काही खायला नको म्हटला, फराळाचं वगैरे तसं तर नको म्हटला, कारण आता खाऊन झालेलं असतं दिवाळीमध्ये, तर परत परत नाही तेच खाऊ वाटत. म्हणून म्हटलं त्याच्यासाठी मग डिंकाचे लाडू बनवून देत आहे. तर म्हटलं आजपासून थोडी व्हिडिओला सुरुवात करावी, कारण बऱ्याच दिवस झाले, जवळपास दसऱ्यापासून आपले व्हिडिओ बंद होते. तर त्यासाठीच आता व्हिडिओ चालू केलेले आहेत. थोडे हळूहळू करून येतील आता कंटिन्यू व्हिडिओ आपले. तर इथे ना डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी खोबरं जे आहे ते अशा पद्धतीने असं गोल्डन होईपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे ही खारीक पावडर जी आहे ती सुद्धा भाजून घेते. त्याच्यानंतर खारीक पावडर भाजून काढून घेतलेली आहे मी. आणि इथे ना आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तूप घालून हे सुद्धा छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर ना आता इथे ना जवळपास आपलं हे भाजत आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये छान असं तूप टाकून हे भाजत राहायचं छान असं लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर इथे जे मी हे खोबरं घेतलं होतं भाजून, तर याला मी हाताने जसं कुस्करून घेतलेलं आहे जितकं होईल तितकं, कारण मिक्सरला फिरवलं की ते खूप जास्त बारीक होतं आणि ते इतकं चांगलं नाही वाटत. असं थोडंसं अर्धवट जाडं भरडं असं छान वाटतं म्हणून. त्याच्यानंतर हे खारीक पावडर आहे ते भाजून घेतलेली. आणि इकडे असे ड्रायफ्रूट वगैरे हे कट करून घेतलेत. त्याच्यानंतर इथे नाही खजूर आहे. तर एक वाटी खजूर असेल तर त्याच्यातले मी बिया काढून घेतलेल्या आहेत. तर हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान अशी भाजायची आहे. आणि गूळ घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे मिश्रण जे आहे ते तयार आहे. मी ना ह्याला नंतर सगळं ड्रायफ्रूट वगैरे मिक्स केलं, डिंक वगैरे बारीक करून तो पण टाकला आणि मिक्स करावं म्हटलं, पण ते खूप छान पद्धतीने असं एकजीव होणार नाही असं मला वाटल्यानंतर मी मोठ्या भांड्यामध्ये घेऊन ना अगदी 1 सेकंदासाठी 1-2 सेकंदासाठी असं पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून जे खजूर वगैरे मी टाकली होती ना, तर त्याची पूर्ण पेस्ट झाली होती अशी भाजताना, तर ती सगळे ह्याच्यात अशी पूर्णपणे मिक्स अशी हाताने झाली नसती, एकजीव झाली नसती, म्हणूनसाठी मी थोडंसं पल्स मोडवरती करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं टेक्स्चर जे आहे ते झालेलं आहे, जास्त बारीक झालेलं नाही, जेणेकरून लाडू खायला जे आहे ते बरे वाटतात असे मोठं मिश्रण असलं की. तर आता हे गूळ जे आहे ते फोडून घेतलेला होता ना मी, तर इकडे कढईमध्ये जे भाजून घेतलेलं आहे सगळं त्याच कढईमध्ये आता थोडंसं तूप घालायचं आणि तो गूळ घालून त्याचा पाक करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता इथे ना मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा जो गूळ आहे हा गूळ मी कट करून घेतलेला आहे बारीक असा पूर्ण. तर आता हा फक्त वितळोपर्यंत आपल्याला याचा पाक करायचा आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही पूर्ण वितळलेला आहे आणि असे बुडबुडे यायला लागलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये ना मी अगदी थोडंसं गुळभर पाणी टाकलं होतं, जेणेकरून आपला गूळ जो आहे तो करपू नये पटकन म्हणून. आणि आता हे काढून घेते आणि टाकून घेते या मिश्रणामध्ये. तर आता ना हे मिक्स केलेलं आहे, तर मी याचे पटपट लाडू बांधून घेते, कारण का परत घट्ट झाला का लाडू लवकर बांधले जाणार नाहीत त्यामुळे.